साथीच्या रोगाने विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदाऱ्या आणि सर्व कर्तव्यांचं ओझं रखमावर पडलं. 4 ते 5 वर्षांचा महादू आणि 6 ते 7 वर्षांची गंगी ही त्यांची 2 मुले. त्यांच्या शाळेची आणि पोटापाण्याची सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमिनीचा फक्त एक तुकडा, मारुतीचा माळ, तो पण रेताड भाग, अगदी डोंगरालगतचा. पीक आलंच तर अगदी जेमतेम, आणि त्यावरही माणसातल्या कोल्ह्या आणि लांडग्यांची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकवण्यासाठी हे लोक आपापल्या परीने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पूर्ण उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती. नवरा अकाली गेल्याचं दुःख तर होतच, तरी आपल्या 2 लेकरांकडे बघून त्या मारुतीरायाला साकडं घालत ती एक एक दिवस ढकलत होती. आषाढ मध्यावर आला. पेरणीची हिरवीगार पिकही मळीमध्ये दिमाखात डोलू लागली आणि लावणीची लगबग सुरू झाली. आज उजाडल्यापासूनच वातावरण पावसाचं आहे. ढग फुटल्यागत कोसळतोय. आखाड्याचा पाऊस लावणीला उमद्या जोमानं फुलवतो. रखमा नुसतेच नेसून आलेले लाल आणि निळे पातळ चापून चोपून नीटनेटके करत घराच्या दारातून हलकेच डोकावत बडबडत होती. माय, एकटीच काहून बडबडते ग? गंगी गमतीने तिच्याकडे पाहून तिला विचारू लागली. आज पाऊस मोप हाय. दोघं पण शाळेला जाऊ नका. म्या मारुतीच्या माळावर जाते आणि भात लावून येते. आज लावणी केलीच पाहिजे. हातात मातीचा दिवा आणि अगरबत्ती घेऊन ती चुलीकडे वळली. पेटत्या जाळावर अगरबत्ती टेकून तिने दिवा लावत लावत पुन्हा देवाकडे वळली. पुढ्यातल्या बाप्पाच्या फोटोपुढे ओवाळणी करत तिने हात जोडले. माय, मी बी येऊ काय? छोटा महादू तिच्या पदराला धरून खेचत मागे लागला. सोन्या, एकच विला आहे ना, मग तू काय करणार र येऊन? पाऊस बी मोप पडतोय. भिजलास तर शिंकत पडशील. गंगी, शाळेत बी जाऊ नका हा. आज घरातच थांबा. हातातला विळा दाखवत रखमाने त्याची भाबडी समजूत काढली आणि ते समजूतदार लेकरू ते सुद्धा गप्प बसले. फाटकं तुटकं इरलं. तेवढंच काय ते पावसापासून आधाराला होतं. ते हातात घेऊन आणि भाकरीची टोपली सोबत घेऊन तिने दार लोटले. डोक्यावरचा पदर सावरत उजाड कपाळाने ती पहिल्यांदाच घराबाहेर पडत होती. ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा लपवण्यासाठी तिने पाठमोरीस हात करून मुलांचा निरोप घेतला. सदाभाऊ शेत नांगरणी करत होता. भारी रबरबीत कमरे एवढ्या चिखलात शेतीची लावणी रंगली होती आणि भरला पाऊस बघून किसनी माळीन झोकात गाणं गात होती. तिच्या गाण्याबरोबर काम करण्यासाठी हुरूप आला होता. रखमाकडे पाहून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. ही एकटी शेत लावणार आणि नांगरणी कोण करायची? हा प्रश्न सदाभाऊच्या अगदी तोंडावर आला होता, पण तिची विचारपूस करण्यास मात्र कोणीही धजेना. शेवटी पुढे जाता जाता न राहूनच रखमानेच तोंड उघडलं. भाऊ, झाली काय नांगरणी? चांगलाच जोर लावलाय म्हणायचा. एवढ्यात किसनी माळीन तोंड वर करून बोलली. रखुताई, सरासरा नांगरणी करून कमरेपातूर रबरबीत चिखल तयार पाहिजे. तवा कुठं सोनं पिकतं या. ह्या बाई माणसाचं काम नव्हं. तू एकली कसं करायची समद? वहिनी, जमतं का ते तर बघू. बाकी समधी माझ्या मारुतीरायाची किरपा हाय म्हणा. तो आडत्याला वर काढतो या बघा. रखमा शेताकडे वळली. कमरेचा विळा बांधावर ठेवून तिने मारुतीरायाला हात जोडले. देवा, तू गोरगरिबांच्या हाकेला धावतो या. काट्याकुट्यांपासून समध्याचं रक्षण करतो या. गुराढोरावर तुझी अशीच किरपा ठेव. आजपासून लावणीला सुरुवात करते. कष्ट कराया मी डगमगत नाय, पण माझ्या धन्यासारखं माझ्या बी अंगात बळ दे. मंदिराकडे दृष्टी करून केळीच्या पानावर ठेवलेली दही आणि भाताचा नैवेद्य दाखवत तिने डोळे मिटले. तोच तिचा थोरला भाऊ सोबत बैलजोडी आणि नांगर घेऊन आपल्या बहिणीच्या मदतीसाठी पोहोचला होता. रखुताय, सुरुवात करायची का मग? हाकेसरशी रखमा मागे वळली.
थोरल्या, कधी आला र? म्हणजे कालचा निरोप मिळाला व्हय? अक्षित देवासारखा धावलाच म्हणायचा. निरोप मिळाला आणि बेगीने धावत आलो बघ. पावसाचा जोर बी वाढलाय. बाकीच्या वाडीत पाणी भरलंय आणि मानखोऱ्यात तर लोक घरातून बाहेर पडणार. अगं, समद्या नद्या नालं भरून वाहत्यात. काय बोलतो थोरल्या, एवढा पाऊस भरला म्हणायचा? होय ग, मी नांगरतू तोवर तू ढेकळं सारखी कर, कामाला लागू. ज्यादा वेळ दवडून जमायचं नाही. असं म्हणत थोरला कामाला लागला. दुपार भरेपर्यंत शेतात राबत होते. पावसाने जोर अजूनच वाढवला. बरेच पाणी पाणी झाले होते. त्यातच 2 वेळा बाळा पाटील गिरट्या घालून गेला होता. त्याला पाहता क्षणी रखमाच्या काळजाचं पाणी झालं. गावातल्या बायापोरींवर त्याची वाईट नजर होती. आज कित्येक दिवस या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी देखील तो रखमाच्या मागे हात धुवून लागला होता. पण रखमा त्याला दाद देत नव्हती. का ते माहीत नाही, पण थोरल्या, आजचा दिवस लय वंगाळवाना वाटतो या. नुसतं कसं नुसतं झालंय र. ताट उभी राहून चोफेर नजर टाकत ती उगाचच बडबडली. पण थोरल्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. शेतबांधावरच्या आईनाच्या झाडावर चढून त्याने टेहळणी करायला सुरुवात केली. शेवटी आवासून तो झाडावरून सरसर उतरला आणि डोकं धरून मटकन खाली बसला. रखू, अगं, आभाळ फाटलंय बघ. मागची नदी भरलीये ग. नदीवरनं पाणी वाहतंय या. वरला पूल बी दिसनासा झालाय. अरे माझ्या देवा, काय केलंस काय र हे? थोरल्याची अशी दिनवाणी अवस्था पाहून रखमाला परिस्थितीचा अंदाज आला. थोरल्याला आता लवकरच निघायला पाहिजे, नाहीतर त्याच्या गावाला जाणारे सारेच रस्ते बंद होतील. हे ओळखून तिने थोरल्याला उठवले. उठ, हिम्मत हारू नगस. ही नदी भरली, पण आपल्या धरणाची नदी मोठी हाय. ती भरायच्या आतच गाव गाठ. इथनं डावीकडनं जा. पोफळीच्या 2 बागा उलटल्या की 8 ते 10 पावलावर धरणाचा पूल लागतो या बघ. अगं, पण हिथं तू एकटी कशी लावणी करायचीस? अजून 1-2 तासाचं काम हाय नव्ह? थोरला शेतावर एकवार नजर टाकत म्हणाला. बेगीनं पळ आता. पाणी अजून भरलं तर मग अडकून बसशील. तुझी पोरं वाट बघत असतील नव्ह? हे समद म्या बघती. तू अजिबात काळजी करू नगस. रखमाचा थोरला भाऊ तिचा निरोप घेऊन निघाला. आपले बैल आणि नांगर असे साहित्य गुंडाळत डावीकडून धरणाच्या पुलाच्या रस्त्याने तो झपाझप पावले टाकत निघून गेला होता. पोटाची खळगी भरण्यासाठी गेले 1-1.5 तास रखमा एकटीच लावणी करत होती. अर्धे निम्मे शेत देखील अजून लावून झाले नव्हते. एवढ्यातच आजूबाजूच्या शेतातील मजूर माणसांची पळापळ सुरू झाली. पूर आला, पूर! घरला पलार गड्यांनो. माणसं व्हावत्यात, गाय बकरी बी वाहून गेली. घराकड पळा. हातातील आवे खाली टाकून गडी माणसे आणि बाया बापड्या दिसेल त्या मार्गाने घराकडे पळत सुटले होते. गावामध्ये पाणी भरलं असणार, हे एव्हाना रखमाच्या लक्षात यायला पाहिजे होतं. पण हे शेत अगदी डोंगरालगत असल्याने इथे जास्त पाणी साचून राहू शकत नव्हते. डोंगरालगतच्या शेतीसाठी मुसळधार आखाड्याचा पाऊस पाहिजे, नाहीतर एक आवा बी रुतायचा नाही. ही तिच्या नवऱ्याने सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवून ती पावसाच्या जोरावरती शेत लावतच राहिली. गावाकडची खबर तिला लागली नाही. आता फार उशीर झाला होता. मारुतीराया, माझी चिमुकली 2 लेकरं घरात एकलीच आहेत र. त्यांची राखण कर देवा. मनोमन मारुतीचा धावा करत रखमाने घराकडे पळ काढला. जीवाच्या आकांताने ती पळू लागली. 10 ते 12 मिनिटांचा रस्ता संपतो न संपतो तोच घात झाला होता. रस्त्याच्या बाजूला डोलणाऱ्या त्या पिंपळाच्या झाडामागे अडून बसलेला बाळा पाटील अवचित येऊन रखमाच्या पुढ्यात टपकला होता. त्याने अशी अडवलेली वाट पाहून रखमा घाबरली. तिने आजूबाजूला नजर फिरवली तर कोणी चिटपाखरूही दिसेना. सगळे लोक शेतातून केव्हाचेच पांगले होते. काय रखुबाई, फार वाट बघायला लावता हो. घरातून बाहेर बी पडत नाही. शेवटी मीच शेतात आलो. पाटील तिच्या थेट समोर उभा राहत म्हणाला. पाटील, काय काम काय हाय? लवकर बोला. माझी पोरं वाट बघत्यात.
घराकडं एकटीच आहेत. पाटलाची आपल्यावर असलेली वेडीवाकडी नजर पाहून रखमाच्या अंगाची आग झाली होती. तरीही तिने शांतपणे विचारले, एका शेताच्या तुकड्यावर एवढी उडते व्हय? त्याच्या दुप्पट पैसा देतो बघ. गपगुमानं ही जमीन मला दे. पाटलाने डायरेक्ट विषयाला हात घातला होता. पाटील, माझ्या हक्काचा तेवढाच तुकडा हाय, तो देऊन कसं जमल? पोरं मोठी झाली की तेवढीच एक शिदोरी आहे त्यांना. रखमा ताठ मानेने उतरली. विचार कर रखमा, तुझी पोरं एकटीच घरात असतात आणि तू बी इथं एकटीच आहेस. काय बी होऊ शकतं हा. असं म्हणत पाटील खिखी करून बेशरमपणाने हसला आणि तिच्या अजूनच जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचे ते हिडीस शब्द ऐकून रखमाच्या हातापायाची आगाग झाली. पाटला, गपगुमानं वाट सोड. माझी पोरं वाट बघत्यात. उगा वाकड्यात शिरू नग. आपला पाटलासारखा एकेरी उल्लेख केलेला पाहून पाटील सापासारखा फणकारला. मला उलट बोलते व्हय? धावतोस तुला. असं म्हणत त्याने झटक्यातच एका हाताने तिच्या केसाचा बुचडा पकडला. बेसावतपणे ओले झालेले केस जोरात ओढले गेल्याने रखमाच्या डोक्यातून एक सनसनीत कळ उसळली. बिचारी कळवळली. तिने हातपाय मारून पाहिले, पण काही केल्या तिला त्याचा हात सोडवता येईना. अगदी हताश होऊन तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ती आता काहीही करू शकत नाही हे पाहून बाळा पाटलाला अजूनच चेव चढला. त्याने चक्क तिच्या पदराला हात लावला होता. केसावरची त्याची पकड सैल झाली. हे पाहून संधीचा फायदा घेत रखमाने कमरेला लावलेला विळा सरकन वरती उपसून काढून उजव्या हातात पकडला होता. क्षणाचाच अवकाश. एक गगनभेदी किंकाळी आणि पिचकारीसारखी उडणारी रक्ताची धार एकाच वेळी बाहेर पडली. पाटला, खरं बोललास. काय बी होऊ शकतं. रखमा मोठ्याने ओरडली आणि त्या असरशी तिने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत किसनी माळिनीच्या बाजूलाच असणाऱ्या शेतात ढकलून दिले. तिच्या नवऱ्याच्या एकुलत्या एक शस्त्राने पाटलाच्या हाताचा अचूक नेम घेतला होता. हाताच्या तुटलेल्या नसीने पाटलाला उभ्या उभ्या चिखलात आडवे केले. सदाभाऊने सकाळीच शेतलावणीसाठी तयार करून ठेवलेल्या कमरेपर्यंतच्या रबरबीत चिखलात पाटील सपशेल आडवा पडला. बाळा पाटील कायमचा चिखलात रुतला, पुन्हा केव्हाही वरती रुजून न येण्यासाठी. उभ्या शेतातील लाल चिखलावर एक वेगळीच लाल कळा अलिप्तपणे पसरली होती. अशा पापी माणसाचे रक्त सामावून घ्यायला ती जमीनही आज तयार नव्हती. पाठमोरी रखमा उजव्या हातात तोच रक्ताळलेला विळा घेऊन तशीच भिजलेल्या अवस्थेत पुन्हा घराकडे धावत सुटली.